नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. 5वीला पुजलेली गरिबी, घरात असलेले दारिद्र्य, गावातील शिक्षणाचा अभाव, शेतमजुरी करत त्याच्यावरच कुटुंबाचे गुजराण. मात्र नुसती पोटाची आग विझली म्हणजे संसार होत नाही. पोरांना शिकवणं, त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी प्रयत्न करणे म्हणजेच खरे पालकत्व. हीच जबाबदारी ओळखून साक्री तालुक्यातील कोकले येथील संजय सावळे यांनी मुलगा चंद्रशेखर सावळे याला चांगलं शिक्षण दिले आणि त्याची चीज करत अखेर चंद्रशेखर यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होत पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आणि शेतमजूर कुटुंबातील पोराने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत यश मिळवले. हे यश पाहून सारा कोकले गाव गहिवरून गेला आणि ह्या गावाने चंद्रशेखर याची आनंदी मिरवणूक काढली. सारा गाव ह्यामध्ये सहभागी झाला होता. साक्री तालुक्यातील कोकले येथील चंद्रशेखर सावळे या तरुण तडफदार आणि तितक्या सहनशील आणि चिकाटी वृत्तीच्या मुलाची आणि त्याच्या जिद्दी वडिलांची ही कहाणी आहे. साक्री तालुक्यातील जेमतेम 3000 लोकसंख्येचे गाव असलेल्या कोकले येथील शेतमजुरी करणाऱ्या कुटुंबातील मुलाने जिद्दीच्या जोरावर उत्तीर्ण होत पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली. चंद्रशेखर यांनी मोठ्या जिद्दीने पदव्युत्तर शिक्षण तर पूर्ण केलेच, मात्र तब्बल 10 तास अभ्यास करून लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवले. गरीब परिस्थितीमध्येही वडील मजुरी करत असताना जेमतेम 1 एकर शेतीचे क्षेत्र मुलगा चंद्रशेखर यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन PSI पदावर रुजू झाले. कुटुंबामध्ये कोणतेही शैक्षणिक वातावरण नाही, मात्र या छोट्याशा कोकले गावातला युवक आज PSI पदापर्यंत गवसणी घालत कोकले गावाचे नाव पंचक्रोशीमध्ये एक वेगळी ओळख देऊन गेले. चंद्रशेखर सावळे यांच्या ह्या यशाच्या मागे आईवडिलांसोबतच ग्रामस्थांनी दिलेले पाठबळ ही तितकेच मोलाचे असल्याचे चंद्रशेखर आवर्जून सांगतात. कोकले गावामध्ये PSI पदी निवड झाल्याबद्दल चंद्रशेखर सावळे यांची मिरवणूक काढण्यात आली होती. ठिकठिकाणी चंद्रशेखर याचे औक्षणी करण्यात आले. एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्र ससले, साक्री. धन्यवाद.